मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजना तसेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या दोन्ही योजनेंबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे। केंद्र सरकारने नुकत्याच काही दिवसांपूर्वी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा जो हप्ता आहे हा 24 फेब्रुवारी 2025 रोजी सर्व पात्र शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये हा हप्ता जमा करण्यात येणार आहे। तसेच येत्या पुढील 2 दिवसात या योजनेचा हप्ता सर्व पात्र शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। दरम्यान आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्यावर प्रश्न निर्माण होत आहे। तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पुढील 6वा हप्ता कधीपर्यंत पात्र शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यामुळे आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तसेच शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असाल तर आत्ताच या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, कारण या चॅनलवरती तुम्हाला सरकारच्या सर्व योजनांची माहिती तसेच इतर महत्त्वाच्या अपडेटबद्दल सविस्तर माहिती दिली जाते। त्यामुळे या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। तसेच सबस्क्राइब करून शेजारील बेल आयकॉन नक्की प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती सर्वात आधी आमच्या व्हिडिओचे नोटिफिकेशनद्वारे नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। त्यामुळे सबस्क्राइब करून शेजारील बेल नक्की प्रेस करा। शेतकरी बांधवांनो, पीएम किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे। या योजनेअंतर्गत पात्र शेतकरी बांधवांना दरवर्षी 6,000 रुपयांचा लाभ दिला जातो। या योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांना दरवर्षी 6,000 रुपयांचा लाभ दिला जातो। पण हे पैसे पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एकाच वेळी टाकले जात नाही, तर प्रत्येकी 4 महिन्यांनी 2,000 रुपयांचा हप्ता याप्रमाणे हे 6,000 रुपये एका वर्षामध्ये सर्व पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा होत असतात। म्हणजेच या योजनेअंतर्गत एका आर्थिक वर्षात 2,000 रुपयांचे 3 हप्ते प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या सर्व पात्र लाभार्थी शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा होत असतात। आतापर्यंत या योजनेच्या पात्र शेतकऱ्यांना एकूण 18 हप्ते देण्यात आले आहेत। तसेच या योजनेचा 18वा हप्ता हा ऑक्टोबर 2024 मध्ये सर्व पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित करण्यात आला होता। म्हणजेच या योजनेचा 18वा हप्ता शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा करण्यात आला होता आणि गेल्या काही दिवसांपासून या योजनेचा पुढील 19वा हप्ता हा कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार हा प्रश्न निर्माण झाला आहे। मित्रांनो, केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी प्रसार माध्यमांना माहिती देताना सांगितले आहे की प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा पुढील 19वा हप्ता हा 24 फेब्रुवारी 2025 रोजी सर्व पात्र शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये या योजनेचा 19वा हप्ता जमा करण्यात येणार आहे, अशी माहिती शिवराज सिंग चौहान यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे। मित्रांनो, या योजनेचा 19वा हप्ता बिहार राज्यातील भागलपूर येथून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यात येणार आहे। पण यामुळे आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पुढील 6वा हप्ता कधीपर्यंत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे याबद्दल अनेक शेतकरी बांधवांनी कमेंट करून हा प्रश्न विचारलेला आहे। खरं तर मित्रांनो, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 18वा हप्ता तसेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 5वा हप्ता हे दोन्ही हप्ते एकाच वेळी सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले होते। त्यामुळे आता प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 19वा हप्ता आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 6वा हप्ता हे दोन्ही हप्ते सोबतच मिळणार का, असा प्रश्न विचारला जात आहे। परंतु यावेळी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे हप्ते आता सोबत मिळणार नाहीत। तर मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 19वा हप्ता हा 24 फेब्रुवारी 2025 रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सर्व पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 6वा हप्ता हा मार्च महिन्यामध्ये पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वर्ग केला जाऊ शकतो, अशी माहिती समोर येत आहे। तर मित्रांनो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 24 फेब्रुवारी 2025 रोजी पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 19व्या हप्त्याचे वितरण करण्यात येणार आहे। तसेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 6व्या हप्त्याचे वितरण 1 मार्च 2025 पर्यंत योजनेच्या सर्व पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे, अशी माहिती सूत्रांनुसार समोर येत आहे। तर शेतकरी बांधवांनो, तुम्हाला काय वाटतं, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 19वा हप्ता आणि नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा 6वा हप्ता हे दोन्ही हप्ते एकत्र जमा होतील का? तुमचे मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। तसेच मित्रांनो, तुम्हाला आत्तापर्यंत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या किती हप्त्यांची रक्कम बँक खात्यामध्ये जमा करण्यात आली आहे, तसेच तुम्हाला कोणत्या हप्त्याची रक्कम आणखी मिळाली नाही हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। आणि मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असाल तर आत्ताच या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, कारण या चॅनलवरती सरकारच्या सर्व योजनांबद्दलची माहिती तसेच इतर महत्त्वाचे अपडेट तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील। त्यामुळे या चॅनलला सबस्क्राइब करून शेजारील बेल आयकॉन नक्की प्रेस करा, जेणेकरून आमचे व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे पाहायला मिळतील। तर शेतकरी बांधवांनो, पुन्हा भेटू अशाच नवीन आणि महत्त्वपूर्ण माहितीसोबत।
तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.